अहमदाबाद इथं विमान कोसळून तब्बल 265 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। हा अपघात कसा झाला आणि अपघातानंतर पुढे काय होतं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत डिफेन्स एक्सपर्ट सतीश ढगे सर। सर काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी घटना, पण ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर माझ्या मते याची कारण मीमांसा करणं हे आवश्यक आहे आणि त्याहून महत्त्वाचं काय चुकलं हे कळल्यानंतर लवकरात लवकर एव्हिएशन सिक्युरिटीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे मेजर्स, वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करणं आवश्यक आहे। सगळ्यात पहिल्यांदा या घटनेला जर आपण पाहिलं, जे अहमदाबादवरून लंडनला जाणारं ड्रीम लायनर बोईंग कंपनीचं हे विमान होतं आणि 30 सेकंदाच्या आत, उड्डाणाच्या 30 सेकंदाच्या आत जर जे दुर्घटनाग्रस्त त्या ठिकाणी होत असेल, दुर्दैवानं त्यामध्ये असणारे 241 प्रवासी हे ठार झाले अशी आशंका त्या ठिकाणी व्यक्त केली जाते। आणि एवढंच नाही तर एअरपोर्टच्या जवळच असणाऱ्या मानवी वस्तीमध्ये हे पडल्यामुळे ज्या ठिकाणी इंटर्न्स, आमचे मेडिकलचे जे आहेत इंटर्न्स त्या ठिकाणी होते, त्यामधल्या सुद्धा काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आपल्याकडे येते। मग एवढी मोठी हानी घडल्यानंतर नेमकं हे काय झालं याच्याविषयी आज घडीला तरी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज मांडल्या जात आहेत। खरं कारण जे आहे नक्कीच ब्लॅक बॉक्सचं ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करू, ज्यामध्ये कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर असतो, त्याचबरोबर फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो, याच्याशी संबंधित डेटाचं ॲनालिसिस केल्यानंतर येणाऱ्या काही काळामध्ये काय खरं कारण होतं हे आपल्याला कळेलच। पण आज घडीला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज मांडल्या जात आहेत त्यामधली सगळ्यात महत्त्वाची थेरी आणि जी खरोखरच एक महत्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे या विमानाशी संबंधित जे फ्युएल आहे, त्याचं जे इंधन आहे, त्या इंधनाशी संबंधित काहीतरी कंटॅमिनेशन किंवा काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला असावा। मुळातच हे ड्रीम लायनर विमान जे आहे ते ड्युएल इंजिन विमान आहे आणि भारतातच नाही तर संपूर्ण जगामधलं अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं हे विमान मानलं जातं। एकाच वेळेस जर दोन्हीच्या दोन्ही इंजिन त्या ठिकाणी फेल जात असतील तर काहीतरी सिस्टमिक प्रॉब्लेम होता, कुठेतरी जे आहे या विमानाच्या इंजिनामध्ये, एव्हिएशन टर्बाईन फ्युएलमध्ये कंटॅमिनेशन झालं असेल आणि एकाच वेळेस या दोन्ही इंजिनला त्या प्रकारचं इंधन न प्रोव्हाइड केल्यामुळे खऱ्या अर्थानं जो प्रॉब्लेम झाला होता, या इंजिनला पॉवर मिळालं नाही, ती थ्रस्ट मिळाली नाही आणि ती थ्रस्ट न मिळाल्यामुळे एक प्रकारे उड्डाण केल्यानंतर त्याला जी उंची गाठायची होती ती उंची न गाठता आल्यामुळे हे विमान त्या ठिकाणी खाली कोसळलं। आणखीनही थेरीज त्या ठिकाणी सांगितल्या जात आहेत की मुळातच जे आहे मानवी वस्तीमधूनच हे विमान त्या ठिकाणी जात होतं आणि काही मीटरच्या अंतरावरच त्या ठिकाणी असल्यामुळे पक्ष्यांचा थवा सुद्धा जो आहे त्यामध्ये काही बर्ड हिट झालं का अशा प्रकारची शक्यता सुद्धा बोलून दाखवली जाते। पण त्याची शक्यता आज घडीला तरी कमी वाटते, कारण जे काही इमेजेस आपल्या समोर आहेत तशा काही पक्ष्यांचा थवा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि युजली जर असे पक्षी या इंजिनमध्ये अडकले अशा हिट केल्यानंतर तर जो त्या ठिकाणचा धूर निघत असतो तो मोठ्या प्रमाणावर काळा असा धूर त्या ठिकाणी निघतो, तेही आपल्याला काही त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही। पण माझ्या मते कुठेतरी जे आहे सिक्युरिटी चेक कमी त्या ठिकाणी झाले का, कारण 30 सेकंदाच्या आतच जर फ्लाईटच्या दरम्यान हा अपघात त्या ठिकाणी होत असेल तर ए चेक, बी चेक आणि सी चेक प्रत्येक विमानाशी संबंधित जे केलं जातं त्यामध्ये कुठे जे आहे काही कमतरता त्या ठिकाणी राहिली का हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं की मुळातच मानवनिर्मित आपत्ती जर होत असेल तर त्यामागे 3M हे अत्यंत महत्त्वाचे कारण असतात। एक म्हणजे मॅन पॉवर, म्हणजे कुठेतरी मनुष्य दोष होता का, म्हणजे थोडक्यात या पायलटची कुठे चुकी झाली का। वर करणे आज घडीला वाटतंय की 8200 तासांचा अनुभव असणारा पायलट आणि त्याचा को पायलट ज्याचा 1100 तासांचा फ्लाईट आर्स ज्याचे आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची चूक होणं ही शक्यता आज घडीला तरी कमी वाटते। म्हणून मनुष्य दोष आहे की नाही प्रश्नार्थक चिन्ह आहे। दुसरं जे आहे मशीन फेल्युअर, नक्कीच मशीन फेल्युअर हे त्या ठिकाणी झालं असणार। मग इथे कुठेतरी जे आहे एका बाजूला आपण म्हणतोय की ड्रीम लायनर सारखं विमान हे सुरक्षित आहे, पण याच ड्रीम लायनर विमानाशी संबंधित याच बोईंग कंपनीचा एक इंजिनियर काही वर्षाच्या अगोदर, ज्याला आपण विसल ब्लोअर म्हणू, त्यानं जे आहे सगळ्या जगामध्ये ओरडून सांगितलं होतं की बोईंग कंपनी ही फक्त व्यापारासाठी लवकरात लवकर हे सगळे पार्ट्स असेंबल करते आणि कुठे ना कुठेतरी त्याच्या सिक्युरिटीशी कॉम्प्रोमाइज करते। त्या आधारावर त्याच्यानंतर काही काळामध्ये बोईंग विमानानं तसे काही बदल सुद्धा केले होते। मग विसल ब्लोअर म्हणून त्याला जे आहे बाजूला सारणं किंवा जे आहे हे आत्तापर्यंत सेफेस्ट विमान आहे म्हणून या गोष्टीकडे नजरअंदाज करणं हे सुद्धा चुकीचं ठरेल। माझ्या मते जर अशी घटना घडली तर याकडे सुद्धा सिरियसली पाहण्याची गरज आहे, मशीन फेल्युअर आहे का। आणि थर्ड इज मॅनेजमेंट फेल्युअर। माझ्या मते एकूणच या सगळ्या परिस्थितीशी संबंधित जे व्यवस्थापन असतं त्या व्यवस्थापनामध्ये काही चूक झाली का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण काहीही असो, येणाऱ्या काळामध्ये ते विश्लेषण नक्कीच होईल, पण दुर्दैवानं अत्यंत ट्रॅजिक अशा प्रकारचा इन्सिडेंट झाला आणि त्यामध्ये आपले ऑलमोस्ट आज घडीला जरी आकडा कमी वाटत असला तरी माझ्या मते 250हून जास्त निष्पाप लोकांचा बळी गेला हे सत्य आहे आणि हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे।
इथून पुढच्या काळात शोध कसा घेतला जातो? ब्लॅक बॉक्स म्हणजे काय भानगड असते, नेमका विमानाच्या कुठे बसवला असून त्याच्यामध्ये डेटा रेकॉर्ड कसा होतो, हा एक पार्ट. आणि जवळपास 6 महिन्याचा कालावधी हा अपघात कसा झाला हे शोधण्यासाठी लागतो, त्याची कारणं काय, या संदर्भात काय सांगा? नक्कीच विमानाच्या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स हा सापडणं अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. बाय द वे याला आपण ब्लॅक बॉक्स जरी म्हणत असलो तरी त्याचा जो आहे ऑरेंज कलर त्या ठिकाणी असतो. आणि याचे 2 महत्त्वाचे कॉम्पोनंट असतात. एकाला आपण म्हणतो FDR, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि दुसरा जो असतो तो म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. ॲज द नेम सजेस्ट, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे त्या पायलटनी ATCशी जो संवाद त्या ठिकाणी साधला, त्याचबरोबर त्या इंजिनचा जो आवाज आहे आणि बाकीचे सगळे आवाज जे आहेत ते त्या ठिकाणी रेकॉर्ड होतात, जे महत्त्वाची आपल्याला दिशा देऊ शकतात की नेमकं शेवटच्या काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये काय कम्युनिकेशन झालं किंवा काय घटना घडल्या. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर. साधारणतः 70पेक्षा सुद्धा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स यामध्ये जे आहेत त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले असतात. आणि हा सगळा भाग विमानाचं जे टेल असतं, सगळ्यात शेवटचं जे शेपूट आहे, सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे, त्यामध्ये हा भाग त्या ठिकाणी स्टोअर केलेला असतो. आणि याची रचनाच अशा प्रकारे असते की कितीही जास्त टेम्परेचर असलं किंवा कितीही जास्त दाब असला किंवा कितीही फ्रीजिंग टेम्परेचर त्या ठिकाणी असलं, कितीही मोठा ब्लास्ट झाला तरीसुद्धा या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर किंवा फ्लाईट डेटा रेकॉर्डर, जो आपण ऑरेंज कलरचा असणारा ब्लॅक बॉक्स म्हणतो, त्याला डॅमेज होत नाही आणि जळण्यापासून सुद्धा जे आहे त्याचा बचाव त्या ठिकाणी होतो. तर हे ब्लॅक बॉक्स आता नक्कीच त्या ठिकाणी येऊन आपल्याला सापडेल, कारण मानवी वस्तीमध्येच ते त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि त्याच्या आधारावर जे आहे हे सगळे ॲनालिसिस, जसं मी सांगितलं 70पेक्षा सुद्धा जास्त पॅरामीटर्स, त्याचबरोबर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचे सगळे हे मेसेजेस त्या ठिकाणी ॲनालाइज केले जातील आणि त्याच्या अनुषंगाने ही सगळी कारवाई होईल. दुसऱ्या बाजूला भारताच्या सोबतीलाच म्हणजे भारताच्या DGCAनं जे आहे एक कमिटी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे, ती तर सगळं करेलच, पण अशा प्रकारचा अपघात होतो ज्यामध्ये विदेशी नागरिकांचा सुद्धा दुर्दैवाने जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. अमेरिकेनं त्यांची एक एक्सपर्ट टीम त्या ठिकाणी पाठवलेली आहे. त्याचबरोबर ब्रिटनकडून सुद्धा जे आहे तशा प्रकारची मदत आपल्याला याच्यातून मिळणार आहे. आणि मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर म्हणजे एक तर जे आहे त्या विमानाशी संबंधित सगळा डेटा, प्लस त्या घटनास्थळी जे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, क्रॅश इम्पॅक्ट त्या ठिकाणी झाला त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा ब्लॅक बॉक्स घेतल्यानंतर बोईंग कंपनीशी संबंधित हा सगळा डेटा त्या कंपनीच्या हेडक्वार्टरमध्ये त्या ठिकाणी त्याच्यात असणार आहे. तर बोईंग कंपनीशी आणि ब्लॅक बॉक्सचा हे सगळं जे आहे एक प्रकारचं सिंक, हे कॉर्डिनेशन आपल्याला करावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी साधारणतः काही आठवड्यांचा ते ऑलमोस्ट काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण हा कालावधी जरी लागला तरी माझ्या मते त्याच्या अगोदर इमिजिएटली आता सगळ्याच एव्हिएशन सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, फक्त एअर इंडिया नाही, बाकीच्याही विमानांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आता सिक्युरिटी ऑडिट करणं हे अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे. आणि यातून धडा घेऊन कमीत कमी भविष्यामध्ये तरी अशा घटना होऊ नयेत यासाठी आपण विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी येतीलच, पण मी छत्रपती संभाजीनगरवरून बोलतोय आणि वेळोवेळी इथल्या सुद्धा विमानतळाशी संबंधित एक गोष्ट नेहमी प्रकर्षाने येते की हे मानवी वस्तीमध्ये असल्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावर इथे जे आहे पक्ष्यांचा थवा हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग साधारणतः जे आहे तिथे विमानतळावर असणारी जी धावपट्टी आहे, तिथे असणारी कुत्री असो, म्हणजे मोकाट कुत्री त्या ठिकाणी असो किंवा हे पक्षी असो, हे कुठे ना कुठेतरी त्यांना खायला मिळतं किंवा कुठे ना कुठेतरी जे आहे घाणीचं साम्राज्य आसपासच्या एरियामध्ये असतं, म्हणून हे सगळं त्या ठिकाणी होतं. म्हणून खऱ्या अर्थानं स्ट्रिक्टली नो फ्लाय झोन इम्प्लिमेंट करणं हे फक्त छत्रपती संभाजीनगरला नाही, हाच रूल हा अहमदाबादच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला सुद्धा त्या ठिकाणी लागू होतो, कारण मानवी वस्तीमध्ये आणि तिथे सुद्धा वेळोवेळी अशा प्रकारच्या बर्ड हिटच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. हे बारकाव्यामध्ये आता DGCAला जाणं आवश्यक आहे. फक्त हीच घटना नाही, एअर इंडिया संबंधित आणि बाकीच्याही एअर कंपनीशी संबंधित कधी जे आहे विमानाचा विंडो पेन त्या ठिकाणी फुटण्याचा प्रकार त्या ठिकाणी असो किंवा विमानामध्ये जे आहे कबूतर सापडणं असो, म्हणजे हा जो आहे अक्षम्य अशा प्रकारचा हलगर्जीपणा या विमान कंपन्यांकडून त्या ठिकाणी होतोय. फक्त उडे देश का आम नागरिक म्हणून, उडान म्हणून जे आहे प्रत्येकाला विमानामध्ये बसवण्यासाठी प्रयत्न करणं चांगली भूमिका आहे, पण इट शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ सिक्युरिटी ऑफ द पॅसेंजर्स. आपली सुरक्षितता जी आहे ती परमोच्च त्या ठिकाणी ठेवूनच अशा प्रकारची मेजर घेण्याची माझ्या मते या सगळ्या इन्सिडेंट्सवरून आपण तो धडा घेतला पाहिजे. तर हे होते डॉक्टर सतीश ढगे. कॅमेरामॅन अमित अडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.